राहुल वडमारे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष, आज गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या समोर या 5 अधिकाऱ्यांचं श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजलेला आहे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने। यांच्या आधी मी त्यांना 28/8/2025ला तक्रार केली होती की हा 150 कोटीचा घोळ केलेला आहे, याच्या पुराव्यानिशी आम्ही तुमच्यासमोर तक्रारी केल्यात। तिरमरवार साहेबांना आम्ही याच्यावर वारंवार भेटलेलो आहोत, सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही सांगितल्यात। आत्तापर्यंत त्यांनी या प्रकरणावर कोणतीच कारवाई न केल्यामुळे आज लोकशाही मार्गाने आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचा श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम या कार्यालयाच्या समोर आम्ही ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये कितीचा भ्रष्टाचार झाला, कोणकोणत्या कामात गैरव्यवहार केला आहे? त्याच्यामध्ये टोटली तसा 250 कोटीचा घोटाळा आहे, पण 150 कोटीचे घोटाळ्याचे पेपर आपल्यापाशी आलेले आहेत। त्यासाठी आपण 150 कोटी या 150 कोटीचा घोटाळा केलेला आहे असं आपण समजू। नाही, आता याच्या संदर्भात काही वरिष्ठाकडं तक्रार वगैरे केली का? वरिष्ठाकडं मी राधाकृष्ण विखे पाटलाकडे तक्रार केलेली आहे आणि दीपक कपूरजे यांचे प्रधान सचिव आहेत पाटबंधारे विभागाचे, त्यांना पण तक्रार केलेली आहे आणि तिरमलवार साहेबाला बी केलेली आहे। त्यांनी त्यांचीच चौकशी याच्या जे रिटायर्ड झाला जाधव त्याच्या जागेवर दुसरा व्यक्ती आला आहे, म्हणजे चोरापाशीच चोराची चावी, कुलपाची चावी त्यांच्यापाशी देण्याचं काम तिरमलवार साहेबांनी केलेलं आहे आणि या सगळ्या प्रकारावर पाणी आणि झाकण्याचं काम या प्रकारात केलेलं आहे तिरमलवार साहेबांनी। तुमच्याकडे एक दुसरा पण पर्याय होता, अँटी करप्शन मार्फत तुम्ही अर्ज वगैरे केलाय का त्यांच्याकडे? यांची अँटी करप्शनला आज अँटी करप्शनला आपण जाऊन त्यांच्या प्रॉपर्ट्या शोधूस तर हे करूस तर या कार्यालयामार्फत आलेला निधी या लोकांनी वळून गोरगरिबाच्या तोंडातला घेऊन खाल्लेला आहे। याच कार्यालयाने त्यांच्यावर अँटी करप्शनची तक्रार करायला पाहिजे होती। माझ्याऐवजी या कार्यालयाच्या मुख्य प्रशासकाने त्या अँटी करप्शनला यांची तक्रार द्यायला पाहिजे। पुढे आज तुम्ही श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम केला आहे, पुढची भूमिका काय असणार आहे? याच्यानंतरही कारवाई नाही झाल्याच्या नंतर तिरमलवार साहेबांना त्यांच्याच कॅबिनमध्ये आम्ही तिथं थांबून त्यांच्यावर घेरावा टाकण्याचं काम करणार।